नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी गर्लवरती। मित्रांनो, गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ची तारीख अजून तरी जाहीर झालेली नाही। मात्र त्यामध्ये गट ब मध्ये येणारे जे पीएसआय, एसटीआय, एएसओ आणि सोबतच 2023 च्या नवीन बदलानुसार ऍड झालेलं सब रजिस्टर जे पद आहे, या पदाचं नक्की किती पदांचं मागणी पत्र आयोगाकडे गेलेलं आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। मित्रांनो, मी युट्यूबवरती सहज एक व्हिडिओ बघितला की 30 ते 40 सेकंदाची माहिती आहे आणि कुठेतरी 8 ते 9 मिनिटाचा व्हिडिओ तो लांबवलेला आहे। तर तुमचा वेळ बिलकुल न घेता फक्त आपण 2 मिनिटाच्या आतमध्ये ही माहिती जी आहे ती कव्हर करणार आहोत। 2 ते 2.5 मिनिटांमध्ये अगदी डायरेक्टली आपण मुद्द्यावर येणार आहोत। पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि जेन्युइन कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिलं तुमचं पद आहे पीएसआय म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर, ज्याला मराठीमध्ये आपण पोलीस उपनिरीक्षक असे म्हणतो। तर मित्रांनो, या पदाच्या 441 जागा ज्या आहेत, 441 पदांचं मागणी पत्र हे आयोगाकडे गेलेलं आहे। तुमचं नेक्स्ट पद आहे गट ब मधलं एसटीआय स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, याच्या जवळजवळ 209 जागांचं जे मागणी पत्र आहे ते आयोगाकडे गेलेलं आहे। नंतर आहे एएसओ म्हणजेच असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ज्याचं 54 पदांचं मागणी पत्र जे आहे मित्रांनो आयोगाकडे गेलेलं आहे। आणि तुमचं चौथं पद जे आहे 2023 च्या नवीन बदलानुसार ऍड झालेलं, त्याच्या जवळजवळ 40 पदांचं मागणी पत्र गेलेलं आहे, पण अजून जे आहे मंजूर झालेलं नाही। तर एसआर पदाविषयी थोडेसे डाऊट आहेत, पण बाकीचे जे आहे पीएसआय, एसटीआय, एएसओ याच्या एवढ्या जागा येण्याची शक्यता मित्रांनो दाट आहे, जागा भरपूर आहेत। त्यामुळे तुम्ही जर तयारी करत असाल तर मनापासून करा, यावेळेला तुम्हाला पोस्ट जी आहे ती काढायचीच आहे। तर मित्रांनो, हीच होती आपली नवीन आजची अपडेट। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका। सोबतच कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर आपल्या चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे माझ्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला पर्सनली तुम्ही मला मेसेज करून तुमचे डाऊट जे आहे ते विचारू शकता। तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते दिलं जाणार आहे। तर आज आपण इथेच थांबूया। थँक्यू सो मच।